गावाकडून कोण येत आहे आणि माझी लगबग तुम्हाला कळेलच पुढे कोण आलेलं आहे गावाकडून। हाय, मी राणी, कशा आहेत? मजेत आहेत ना? तर मजेतच असायला पाहिजे। तर इथे गावाकडून कोण येणार आहे ते पुढे तुम्हाला कळेलच। त्या अगोदर त्यांच्यासाठीच हे सगळं मी घाट घातलेलं आहे। मस्त छान असं स्वयंपाकाची इथे तयारी चालू होती। इथे मेथी स्वच्छ वगैरे धुवून घेतली होती, पीठ मळून घेतलं होता, कांदा बटाटा वगैरे मी छान कट करून घेत होते। साइड बाय साइड इकडे डाळ मेथी बनवायचं चालू होतं, कारण की जे कोणी येणार आहे त्यांना डाळ मेथी खूप आवडते। त्यांच्यासाठी डाळ मेथी बनवली मस्त छान। इथे बटाट्याची भाजी बनवली, सॉरी बटाटा आणि मटकीची भाजी बनवली, पुरी बनवलेली आहे, बटाटा भजी देखील बनवलेली आहे, इथे खीर बनवलेली आहे। म्हणजे बघा इथं खिरीचं प्रिपरेशन चालू आहे। आणि कांदा भजी आवडत नाही अण्णाला, म्हणून मी त्यांच्यासाठी बटाटा भजी बनवलेली आहे। आणि मस्त छान असा इथे सगळा स्वयंपाक करून झालेला होता माझा। आणि घरी येणार आहे अण्णा म्हणजे माझे सासरे, तर त्यांच्यासाठीच एवढं लगबगीने सगळं चालू होतं आणि छान पण वाटत होतं। आणि सगळ्यात जास्त आयुष तर फारच खुश होता, कारण की कुणी आलं ना त्याला असं बाहेरचं चटपटीत खायला देतात, कारण की खूप दिवसातून आले ना त्याचे लाड खूप होऊन जातात। आणि मी सारखं त्याला बाहेरचं खाणं थोडं हे करते, टाळते, पण एखाद्या दिवशी ठीक आहे की त्यांच्या पण प्रेमापोटी आणि त्याला पण आजी आजोबांविषयी म्हणजे असं खूप आपुलकी वाटते की मग ते आले तर मला काहीतरी असं छान बाहेरचं खायला मिळेल। तर ते तब्येतीसाठी चांगलं नाही आहे, पण एक कधीतरी मुलांना दिलं पण पाहिजे। इथं अण्णा आले होते तर त्यांच्यासाठी मी इथं मस्त छान चहा बनवून घेतला, कारण की खूप असं गाव लांब आहे आणि 6 ते 7 तासांचा प्रवास असल्यामुळे खूप थकून गेलेले होते। त्यांना मी थोडासा अगोदर चहा दिलेला, म्हणजे थोडं जरा बरं वाटेल। इथे मिस्टर येण्याची वाट बघत होतं, तर मी तोपर्यंत इथे ताट वगैरे आम्हाला बनवून घेतले होते। आणि इथं अण्णाचं मस्त पिक्चर बघायचं चालू होतं आणि आयुषला मी जेवायला वाढून दिलं होतं, कारण की दुसऱ्या दिवशी त्याचा पेपर होता म्हणून त्याने इथं जेवून घेतलं। मिस्टर आले, मस्त छान आम्ही इथं गप्पा वगैरे मारला 11 वाजेपर्यंत। आणि इकडे थोडंसं काम होतं, अण्णांना काहीतरी दाखवायचं होतं, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो। ते आमचं काम झालं आणि निघालो आम्ही परत घराकडे। आणि छान वाटत होतं, अण्णा आले होते तर घरात पण छान वाटत होतं। असं कुणी आलं ना खरंच खूप छान वाटतं, जास्त लांब असल्यामुळे जास्त कुणाचं येणं होत नाही। चला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।